नमस्कार. हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. हॅलो डॉक्टर हा दूरदर्शन सह्याद्री वाहिनीचा आरोग्यविषयक विशेष कार्यक्रम आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या आरोग्य समस्यांविषयी किंवा आजारांविषयीचे तुमचे प्रश्न हे आमच्या तज्ञ डॉक्टरांना विचारू शकता, ते सुद्धा घरातून कुठेही न हलता फक्त फोनवरून. आजचा कार्यक्रम प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे सोरायसिसवरील प्रचलित उपचार आणि होमिओपॅथीची वैशिष्ट्ये. सोरायसिस हा शब्द आहे ना, सोरा या शब्दातून निर्माण झालेला आहे. सोरा म्हणजे शरीरात निर्माण होणारे असे घटक, असे बदल जे स्वभावामध्ये, विचारांमध्ये हानिकारक किंवा अपायकारक बदल घडवून आणतात. आणि म्हणूनच सोरायसिस हा एक अतिशय चिवट, त्रासदायक आणि कष्टसाध्य त्वचा विकार आहे. ह्यावरचे उपचार म्हणजे आधुनिक चिकित्सा पद्धतीला पडलेलं कोडच आहे. होमिओपॅथी शास्त्रामध्ये मात्र यावर हमखास आणि यशस्वी उपचार आहे. आणि म्हणूनच आजच्या कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत की सोरायसिसवरील प्रचलित उपचार कोणकोणते आहेत आणि होमिओपॅथी शास्त्राची वैशिष्ट्ये काय आहेत. या विषयावर आपल्याला अर्थातच मार्गदर्शन करणार आहे ज्येष्ठ होमिओपॅथिक सोरायसिस कन्सल्टंट डॉक्टर R.S. सोनवणे. नमस्कार डॉक्टर, तुमचे या कार्यक्रमामध्ये स्वागत. डॉक्टर R.S. सोनवणे हे होमिओपॅथी शास्त्रामध्ये MD आहेत. लंडनहून DI होमिओपॅथी ही पदवी मिळवलेली आहे. गेल्या 28 वर्षांपासून फक्त सोरायसिसवर सतत संशोधन व उपचार करत आहेत. 2014 मध्ये पॅरिस, फ्रान्स येथे झालेल्या इंटरनॅशनल होमिओपॅथी कॉन्फरन्समध्ये त्यांनी केलेले सोरायसिसवरील संशोधन व मार्गदर्शनासाठी त्यांना विशेष आमंत्रित करण्यात आलं होतं. नमस्कार डॉक्टर, पुन्हा एकदा आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत. आज आपण एक वेगळ्या प्रकारचा सोरायसिसवरील विषय घेऊन आलेलो आहोत. म्हणजे सोरायसिसवरील प्रचलित उपचार कोणकोणते आहेत हे सुद्धा आज आपण जाणून घेणार आहोत. पण सुरुवात करताना मला सांगा की सोरायसिस म्हणजे काय? सोरायसिस हा एक त्वचा विकार आहे. जगात 3% लोकांमध्ये आढळून येतो. हा जो त्वचा विकार आहे कुठल्याही इन्फेक्शनमुळे किंवा जंतू किंवा विषाणूमुळे होत नाही. तर त्वचेच्या पेशींचं जे पुनरुत्पादन ते 10 ते 15 पटीने वाढल्यामुळे जास्तीची निर्माण झालेली त्वचा ही कोंड्याच्या स्वरूपात गळत असते. आणि ही जी त्वचा आहे ही गळल्यामुळे कोंडा निर्माण होतो आणि त्याला आपण सोरायसिस असं म्हणतो. सोरायसिस हा जो विकार आहे हा जगात 3% लोकांमध्ये आहे. आणि याच्यावर असा निश्चित असा कुठल्या एका पॅथीमध्ये निश्चित उपचार नाहीये. त्याला विविध उपचार आहेत. सोरायसिस हा निदानाला थोडासा कठीण आहे, कारण बरेचशा त्वचा विकारासारखा हा दिसतो. केवळ एक तज्ञ त्याला करू शकतो आणि जितक्या लवकर याचं निदान होईल तितक्या लवकर त्याचा उपचार चांगला होऊ शकतो. आणि ह्याची नेमकी सुरुवात कशी असते? आता आपण एक स्लाइड बघूया. सोरायसिसची सुरुवात जी आहे ती साधारणतः एक फुटकुळी येते. त्या फुटकुळीच्या भोवती प्रचंड खाज असते आणि त्याच्यावर पांढऱ्या रंगाची, चंद्री रंगाची जी आहे एक त्वचा पडत असते, डेड टिश्यू. आणि अशाच अनेक फुटकुळ्या एकामेकाला सोबत येतात आणि एक मोठा चट्टा निर्माण होतो. हा चट्टा दुरुस्त होत नाही, त्याला खाज येते आणि सारखी त्याच्यातून पांढऱ्या रंगाच्या मृत पेशींचा थर पडत असतो कोंड्याच्या स्वरूपात. याला आपण सोरायसिस म्हणतो. हा जो चट्टा आहे हा शरीरामध्ये कुठेही असू शकतो, पण साधारणतः डोक्यामध्ये हा सुरुवात होतो आणि डोक्यातला कोंडा हा वाटतो. पण डोक्यात होणारा कोंडा आणि सोरायसिस हे वेगळे आहेत. एक तज्ञ त्याला ओळखून निश्चित सांगू शकतो की हा सोरायसिस आहे. आणि ज्या वेळेला डोक्यात सुरुवात होते त्याच वेळेला जर लक्षात आलं हा सोरायसिस आहे तर याचा उपचार करणं जास्त सोपं आहे. डोक्यातला कोंडा ज्या वेळेला हळूहळू कानाच्या मागे येतो, खाली येतो, त्यावेळेला लक्षात येतं की हा साधा कोंडा नाही तर हा सोरायसिस आहे. तर स्काल्पमध्ये सुरू होणं हे सोरायसिसचं प्राथमिक लक्षण आहे. साधारणतः स्त्रियांमध्ये जर आपण त्वचा बाजूला केली तर लक्षात येतं की हा जो कोंडा आहे हा साधा कोंडा नाही तर हा सोरायसिस आहे. साध्या कोंडापेक्षा हा जो कोंडा आहे हा जाड असतो आणि त्याचे जे असतात काही पॉकेट्स असतात वेगवेगळ्या ठिकाणी, तर याला आपण स्काल्प सोरायसिस असं म्हणतो. निश्चितच म्हणजे आपण आता बघितलं की शरीराची जी त्वचा आहे ती केसांपासून पायाच्या नखांपर्यंत प्रत्येक ठिकाणी त्वचेचं जे रचना आहे ती जरी सारखी असली तरी प्रकटीकरण सोरायसिसचं वेगवेगळं आहे. आणि त्यामुळे सोरायसिसचे विविध प्रकार सुद्धा असतील ना सर? सोरायसिस ज्या भागावर आहे किंवा ज्या प्रकारचा आहे त्याप्रमाणे वेगळे होतात. जसं आपण आता स्काल्प सोरायसिस
जो डोक्यात होतो त्याला आपण स्काल्प सोरायसिस म्हणतो. दुसरा एक कॉमनेस्ट प्रकार आहे ज्याला आपण प्लाक सोरायसिस म्हणतो. प्लाक सोरायसिस जो आहे तो शरीरामध्ये हाताचे कोपर, पायाचे गुडघे किंवा पाठीवर या ठिकाणी होतो आणि हा जो सोरायसिस आहे याच्यामध्ये मोठे मोठे चट्टे येतात आणि हा सोरायसिस 80% रुग्णांमध्ये आढळतो, पण हा सोरायसिस दुरुस्त व्हायला सोपा आहे. याच्यानंतर अजून एक प्रकार आहे ज्याला आपण गटेड सोरायसिस असं म्हणतो. हा जो गटेड सोरायसिस आहे हा साधारणतः दिसायला वेगळा असतो. याच्यामध्ये पिंक प्रकारचे असे लहान लहान बिंदू असतात आणि याच्यातून जी त्वचा गळते ही कमी असते. हा जो सोरायसिस आहे लहान मुलं आणि तरुणांमध्ये आढळतो. या सोरायसिसची सुरुवात कुठल्या तरी इन्फेक्शन किंवा घशाच्या इन्फेक्शनमुळे मलेरिया नंतर होते आणि हा कालांतराने जातो पण हा सोरायसिस हा एक कठीण आहे. कालांतराने गटेड सोरायसिसचं रूपांतर सोरायटिक आर्थरायटिसमध्ये होण्याचं, सांध्यांमध्ये होण्याचं हे प्रमाण जास्त आहे. अजून एक प्रकार सोरायसिसचा आपण बघतोय की ज्याला आपण म्हणतो की एरिथ्रोडर्मिक सोरायसिस. एरिथ्रोडर्मिक म्हणजे संपूर्ण त्वचेला एकाच वेळी सूज येणे आणि हा एकदम होणारा सोरायसिस आहे. हा थोडासा सिव्हिअर प्रकार आहे. या प्रकारामध्ये साधारणतः असं आढळतं की यातलं पाणी कमी होऊन पेशंट सिरियस होऊ शकतो. आणि अजून एक प्रकार आहे पस्ट्युलर सोरायसिस. जसं मी सुरुवातीला सांगितलं की सोरायसिसमध्ये कुठल्याही प्रकारचे जंतू नसतात. याच्यामध्ये सुद्धा जंतू नाहीत. हा एक पस असतो पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाचा आणि याच्यामध्ये जो पस असतो हा स्टराईल पस आहे. पण याच्यामुळे सुद्धा पाणी शरीरातलं कमी होतं आणि होमिओपॅथीमध्ये अशा सिव्हिअर आणि भयंकर प्रकारचे सोरायसिस सुद्धा दुरुस्त होतात. जसा सोरायसिस सांध्यांना जसं त्वचेला होतो तसं तो नखांमध्ये आणि सांध्यांमध्ये पण होतो. ज्या वेळेला तो नखांमध्ये होतो त्याला आपण नखांचा सोरायसिस असं म्हणतो. तर नखांमध्ये ज्या वेळेला होतो त्याला नख ही जाड होतात, ओबडधोबड होतात, काळी होतात आणि त्याचप्रमाणे पुढे पुढे हा जाऊन सांध्यांवर पण होतो. ज्या वेळेला सोरायसिस सांध्यांवर होतो त्यावेळेला सोरायटिक आर्थरायटिस असं म्हणतात. म्हणजे सोरायसिस हा फक्त एक त्वचा विकार नाही तर कधी कधी त्याचं स्वरूप बदलून हा आर्थरायटिस मध्ये सुद्धा रूपांतर होऊ शकतं. आपण असेच विविध प्रकारचे सोरायसिसवरील प्रचलित उपचार बघणार आहोत. मात्र फोन आलेला आहे. यवतमाळवरून चंद्रशेखर प्रश्न विचारतायत. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार, बोला. मॅडम मी काय बोलतो, माझ्या काकूंना हो या रोगाची सुरुवात सांगितलेली आहे. बर, त्याच्यावर प्रथमोपचार काय करायला पाहिजे सर? त्यांचं वय किती आहे आणि त्यांना कुठे कुठे सोरायसिस आहे? त्यांचं वय आहे 40च्या जवळपास. हा, साधारणतः सोरायसिस ठीक आहे, सांगतो, उत्तर देतो. 40 ह्या वयामध्ये सुरू होतो. 30 ते 40 वयोगटात सोरायसिस सुरू होतो आणि या वयामध्ये त्यांना आता सुरुवात झालेली आहे. तर त्यांना योग्य होमिओपॅथिक उपचार केला तर ते त्वरित दुरुस्त होऊ शकतात. आणि सर त्यांचा जो प्रश्न होता की प्रथमोपचार काय आहेत, मला असं विचारायचं की प्रथम म्हणजे सोरायसिसवर उपचार आहेत का? सोरायसिसवर वेगवेगळे उपचार आहेत, विविध उपचार आहेत. कुठलाही एक उपचार कोणाला लागू होत नाही. प्रत्येक पेशंटला कुठला तरी एक उपचार लागू होतो. त्यामुळे बऱ्याच वेळेला उपचार हे बदलावे लागतात वेगवेगळे आणि जो उपचार प्रत्येक पेशंटला वेगवेगळा लागू होईल त्याप्रमाणे मग त्याने तो उपचार चालू ठेवावा. कुठलाही एक उपचार सगळ्यांसाठी नाहीये. बरोबर, म्हणजे एक हमखास उपचार म्हणजे आपण ताप म्हटलं की जसं पॅरासिटामॉल किंवा ॲस्पिरिन घेतो तसा हा प्रकार नाहीये. ह्याला आपण थोडंसं कॉम्बिनेशन्स करून तज्ञांच्या मार्गदर्शनावरून आपण सोरायसिसचे उपचार निश्चित करू शकतो. सर, सोरायसिसवरील प्रचलित उपचार कोणकोणते आहेत? आता सोरायसिसवर जे प्रचलित उपचार आहेत आपण बघूया. साधारणतः आपण एक एक बघूया. सगळ्यात कॉमन जो उपचार आहे, प्रचलित उपचार, तर काही प्रकारचे ऑइंटमेंट्स आहेत. आपण स्लाइडमध्ये बघतो. हे जे ऑइंटमेंट्स हे त्वचेचं जे वाढलेलं जे पुनरुत्पादन आहे किंवा त्वचेवर जे येणारे चट्टे आहेत हे चट्टे नॉर्मल करायचं काम करतात. ज्या वेळेला सोरायसिस हा कमी प्रमाणात आहे, 1-2 ठिकाणी, त्यावेळेला ही जे आहेत हे मलम जी आहेत लोशन्स लावली जातात आणि ही लोशन्स त्वचा ही पातळ करतात जी जाड झालेली आहे. पण जास्त प्रमाणात ज्यावेळेला सोरायसिस संपूर्ण शरीरावर असेल त्यावेळेला हे लावणं अपायकारक आहे किंवा ही जी लोशन्स आहे ही सारखी लावण्यात त्वचा पातळ होत जाते. पुढे त्याच्याला क्रॅक्स होऊ शकतात. म्हणून हे जास्त वेळ लावणं चुकीचं आहे. त्याच्यानंतर जो उपचार असतो अलीकडे, तर तो ज्या वेळेला सोरायसिस जास्त प्रमाणात आहे शरीरात त्याला अतिनील किरणोपचार असं आपण वापरतो. साधारणतः सूर्यप्रकाशामध्ये सुद्धा हे अल्ट्राव्हायोलेट रेज असतात. पण ही अल्ट्राव्हायोलेट रेज जी आहे एक प्रकारचा चेंबर असतो. त्या चेंबरमध्ये पेशंटला बसवलं जातं आणि ती त्याला दिली जातात. त्याच्याने शरीरामध्ये ज्या ठिकाणी सोरायसिस आहे त्या सोरायसिसच्या त्वचेवर त्याचं पुनरुत्पादन जे आहे ते स्लो केलं जातं आणि जास्त प्रमाणात सोरायसिस असेल त्यावेळेला हे वापरलं जातं. पण या अतिनील किरण प्रमाणापेक्षा जास्त जर घेतली तर ती सुद्धा कॅन्सरसारखे रोग बळावू शकतात. म्हणून जास्त वेळ हे घेता येत नाही.
त्यानंतर याच्यामध्ये दोन प्रकार आहेत की अतिनील किरणांमध्ये एक तर तुम्ही औषधी आणि अतिनील दोघं घ्यायचे असतात, कारण काही प्रकारच्या औषधी दिल्या जातात ज्यामुळे हे जे किरण आहेत हे पेनिट्रेट होतात शरीरामध्ये, पण ती सुद्धा तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली घ्यायला पाहिजे आणि काही वेळ घ्यायला पाहिजे. ही जास्त वेळ नाही घेऊ शकतात, कारण जास्त वेळ घेतली आणि अनियंत्रित घेतली तर याच्याने कॅन्सरसारखे आजार बळावू शकतात. म्हणून हा जो अतिनील किरण आहे हा जास्त वेळ घेऊ नये, याचे दुष्परिणाम आहेत. त्याच्यानंतर अजून एक पुढचा प्रकार असतो लेझर. अलीकडे याच्यामध्ये सुरक्षितपणा आलेला आहे की लेझर ही अतिशय सुरक्षित प्रणाली आहे. हे सुद्धा किरण असतात. हे जे किरण असतात लेझर हे पिवळ्या प्रकारचे किरण आणि उष्णता निर्माण करतात. या उष्णता निर्माण केल्यामुळे शरीरामध्ये ज्या वेळेला जे रक्तवाहिन्या आहेत ज्यांच्यामध्ये जास्त प्रमाणात रक्तपुरवठा वाढलेला आहे त्या रक्तवाहिन्या एक प्रकारे जाळण्यात येतात आणि त्वचा नॉर्मल होते. निश्चितच आपण हे प्रचलित उपचार पाहतोच आहोत. पण आपल्याला पुढचा प्रश्न आलेला आहे. नंदुरबारवरून प्रश्न विचारतायत कुसुमताई. नमस्कार. हॅलो सर. नमस्कार. हा नमस्कार सर, मी नंदुरबारहून कुसुम आव्हाड बोलते. हा बोला. तर मला गेल्या 2 वर्षापासून सोरायसिसचा त्रास होतोय, म्हणजे नोव्हेंबर महिन्यापासून मागच्या. तर माझी सुरत येथे ॲलोपॅथिकची ट्रीटमेंट चालू आहे. बर. मला 6 महिन्यानंतर एकदम पूर्णपणे माझा सोरायसिस पूर्ण बरा झाला होता. बर. आणि आता 1.5 महिन्यापासून पूर्ण म्हणजे असा कधीच नाही आला, पूर्ण शरीरावर, डोक्यात, कानात, हातापायांवर. तर मला तुमच्याकडे ट्रीटमेंट घ्यायची. मी बऱ्याच वेळेस तुमचा कार्यक्रम बघितलाय. तुम्ही काय ट्रीटमेंट घेताय सध्या? सध्या माझी ॲलोपॅथिकची ट्रीटमेंट चालू आहे. हो, म्हणजे गोळ्या घेत आहेत, काय घेताय? गोळ्या पण चालू आहे आणि मला त्यांना लाईटची ती सिस्टीम असते ना, बर. हो, ती पण चालू आहे. बर. निश्चितच कुसुमताई तुमचा प्रश्न कळलेला आहे आणि सरांचं मार्गदर्शन तुम्हाला निश्चितच मिळेल. दुसऱ्या विश्रांतीनंतर आपण सरांचा पत्ता सुद्धा दाखवणार आहोत. आता सुद्धा वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. तुमच्या प्रश्नाचं उत्तर आम्ही विश्रांतीनंतर देणार आहोत. आता घेऊया एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये स्वागत. आजचा कार्यक्रम हा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे सोरायसिसवरील प्रचलित उपचार आणि होमिओपॅथीची वैशिष्ट्ये आणि सहभागी आहेत डॉक्टर R.S. सोनवणे. आजच्या कार्यक्रमातील तज्ज्ञ डॉक्टर R.S. सोनवणे यांच्याशी थेट संपर्कासाठी त्यांचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि वेबसाईट आम्ही दुसऱ्या विश्रांतीनंतर आणि कार्यक्रमाच्या शेवटी दोन्ही वेळेला दाखवणार आहोत. याची आपण सर्वांनी नोंद ठेवावी. याशिवाय काजू या विषयावर आपण बरीच माहिती घेतली. कोकण किनारपट्टीवर ह्याची लागवड केली जाते, पण तुम्हाला माहिती आहे का की हे झाड मूळचं ब्राझीलच्या अमेझॉन जंगलामधलं आहे, जिथून पोर्तुगीजांनी ते आणलेलं आहे. एका 100 ग्राम मागे काजूला 553 कॅलरीज इतके उष्मांक मिळतात. त्यामुळे पोषण मूल्यांसाठी अतिशय प्रसिद्ध आहे. लहान मुलांच्या वाढीमध्ये सुद्धा प्रसिद्ध आहे. मात्र ऊस गोड लागला तर मुळापासून कसं खाऊ नये, तसंच काजू सुद्धा जास्त प्रमाणात खाऊ नये. तर पाव कप इतके दररोज खाल्ले तरी आवश्यक कॅलरीज तुम्हाला निश्चित मिळतील. सर, आपल्याला ब्रेकमध्ये जाण्यापूर्वी कुसुमताईंचा जो प्रश्न होता त्याला थोडक्यात काय उत्तर द्याल? आता कुसुमताईं जे आहेत त्यांनी जे ट्रीटमेंट घेतली ते आपण बघितलं, ती अल्ट्राव्हायोलेट रेज किरणोपचार घेतला आणि त्या गोळ्या पण घेत आहेत. पण त्यांना सुरुवातीला कमी झालं आणि आता वाढलेलं आहे. त्यामुळे आता हा उपचार ते जास्त दिवस चालू ठेवू शकत नाही, तर त्यांनी उपचार बदलायला पाहिजे. होमिओपॅथिक त्यांनी उपचार घेतला तर त्याचे कुठलेही साईड इफेक्ट नसताना त्या दुरुस्त होऊ शकतील आणि त्यांनी होमिओपॅथिक उपचार घ्यावेत. बरोबर सर. आणि लेझर किरणोपचारांबद्दल आपण माहिती हां, आता लेझर किरणोपचार आपण बघितले की लेझर किरणोपचार हे ॲडव्हान्स्ड आहेत, ज्याचे साईड इफेक्ट कमी आहेत. पण त्याच्यामध्ये जे साधारणतः सोरायसिसमध्ये आपण बघतो की त्या ठिकाणी रक्तस्राव वाढलेला असतो आणि हा वाढलेला रक्तस्राव, ह्या ज्या रक्तस्राव आहे हा लेझरने त्या विशिष्ट फक्त रक्तवाहिन्या ह्या जाळल्या जातात आणि रक्तपुरवठा कमी होतो, त्या पेशी कमी होतात आणि तो जो भाग आहे तात्पुरता नॉर्मल होतो. पण हा जो लेझर उपचार आहे, पहिली गोष्ट हा महागडा आहे. दुसरी गोष्ट हा लहान जर चट्टे असतील कमी जागेवर तर तिथे करता येतो. शरीरावर पूर्ण असेल तर त्या ठिकाणी हा लेझर उपचार उपयोगी नाहीये. याच्या काही मर्यादा आहेत. इतर कोणते प्रचलित उपचार? त्याच्यानंतर साधारणतः दुसरा जो उपचार येतो तो रासायनिक. आता आपण बघितलं की त्वचेला, दॅट इज लोकल ट्रीटमेंट आपण बघितली, जे मलम, लोशन, अल्ट्राव्हायोलेट रेज किंवा आपण बघितले लेझर्स, हे लोकल आहेत. पण सोरायसिसचं जे मूळ कारण आहे हे लोकल नाही आहे. तर प्रतिकार शक्तीमध्ये जे बदल निर्माण होतात किंवा ज्या पांढऱ्या पेशीमध्ये बदल, त्यामुळे शरीरातली जी त्वचा आहे जास्त प्रमाणात निर्माण होते. त्यामुळे इम्युन सिस्टीम, जे प्रतिकारशक्ती, या प्रतिकारशक्ती दाबून टाकणारी जी अंतर्गत औषधं आहेत, ज्याला आपण केमिकल रासायनिक औषधोपचार म्हणतो, अशी काही औषधं आहेत की जी प्रतिकारशक्ती दाबून टाकतात. आणि ही जी औषधं आहेत ही पोटातून दिल्यानंतर प्रतिकारशक्ती ही शमवली जाते. पण प्रतिकारशक्ती दाबून टाकणं जी आवश्यक आहे अनेक काळाकरता किंवा दीर्घ काळाकरता, हे चुकीचं आहे. त्याचे दुष्परिणाम आहेत. किंवा ही जी रासायनिक औषधं आहेत
ही कालांतराने तुमची किडनीज लिव्हर ही जास्त वेळ घेतली तरी अपायकारक ठरू अपायकारक शकतात होऊ किंवा ती बिघडू शकतात. त्यामुळे रासायनिक औषधांचं विशिष्ट मर्यादा आहे आणि ती जास्त काळ घेतली जाऊ शकत नाही, पण तो पण एक उपचार आहे. त्याच्याने जर काही काळ फरक पडला आणि पुन्हा जर झाला तर वारंवार ही औषधं घेता येत नाहीत. त्याच्यामध्ये अलीकडे वेगवेगळ्या प्रकारची औषधं आलेली आहेत. सगळ्यात पहिल्यांदा सोरायसिस हा प्रतिकारशक्तीचा विकार आहे. 1979 साली सुरू झालं. त्यावेळेला सायक्लोस्पोरिन नावाचं जे औषध आहे हे प्रतिकारशक्ती दाबून टाकणारं औषध आहे. ते एका रुग्णाला देण्यात आलं की ज्याचा किडनी ट्रान्सप्लांट झालेलं होतं. तेव्हा लक्षात आलं की त्याचा जो किडनी ट्रान्सप्लांट करण्यानंतर त्याचा सोरायसिस पण त्या औषधामुळे गेला. तेव्हा लक्षात आलं की प्रतिकारशक्तींच्या बदलामुळे सोरायसिस होतोय. आणि अशाच प्रकारचे ॲडव्हान्स्ड वेगवेगळी औषधं आलेली आहेत ज्याच्यामध्ये मेथोट्रेक्झर सारखी औषधं आहेत. पण ही जी औषधं आहे ही गर्भवती स्त्रिया, लहान मुलं, वृद्ध व्यक्ती यांना देण्यात येत नाही. याच्या मर्यादा आहेत किंवा या दरवेळेला लिव्हर टेस्ट करून द्यावे लागतात आणि जर लिव्हर हे सहन करू शकत नसेल तर ही थांबवावी लागतात. पण त्यावेळेला सोरायसिस हा वाढलेला असतो. त्यामुळे याची तज्ज्ञांच्या याच्याप्रमाणे मर्यादित काळाकरता घेऊ शकतात, पण त्याच्यानंतर जास्त वेळ घेऊ शकत नाहीत. म्हणून याचे काही साईड इफेक्ट्स पण आहेत. त्याचप्रमाणे याच्यामध्ये एक औषध आली आहे ज्याला आपण बायोलॉजिक्स असं म्हणतो. ही अतिशय ॲडव्हान्स्ड आहेत. जसं आपण आता बघतोय की हे बायोलॉजिक्स औषधं आहेत. तर ही जी औषधं आहेत जसं केमिकल्स जी आपण बघितली त्याचा जो आहे की एकाच वेळेला ते हेल्दी आणि डिसीज दोघं प्रकारच्या पेशींना मारतात. पण ही बायोलॉजी सिलेक्टिव्ह आहेत. ही जी औषधं आहेत ही प्राणीजन्य औषधं आहेत. म्हणजे शरीरामध्ये ज्याप्रमाणे आपण व्हॅक्सिन्स म्हणतो तसं आपल्या शरीराने केलेल्या अँटीबॉडीज आहेत. आणि ह्या अँटीबॉडीज इंजेक्शन किंवा सबकटेनियस याच्याने दिले जातात. आणि ही औषधं अतिशय महागडी आहेत. याचे सुद्धा काही विशिष्ट साईड इफेक्ट्स आहेत आणि जी केमिकल्सपेक्षा जास्त भयानक आहेत. पण ही जास्त गुणकारी आणि महाग आहेत. पण आपल्याकडे अलीकडे या औषधांचं मिळायला लागली आहेत आणि ही जास्त वेळ घेणं सुद्धा तितकंच अपायकारक आहे. निश्चितच. म्हणजे अशा वेळेला असं वाटतं की रोग बरा पण औषधावर, इतकी ते जर साईड इफेक्ट्स असतील त्यापेक्षा इतरही आपण अनेक जे उपचार आहेत त्याविषयी सुद्धा जाणून घेणार. पण आपल्याला प्रश्न आलेला आहे. सविता प्रश्न विचारतायत मुंबईवरून. नमस्कार. नमस्कार. हा बोला. नमस्कार मॅडम. माझा असा प्रश्न आहे. माझं वय आता 25 चालू आहे मला आणि मला सोरायसिसचा आजार जवळजवळ 12 वर्षापासून आहे. आणि मला पायानं खूप खाज येते आणि पाण्यात पाय टाकला की खूप त्रास होतो मला. हा, पायाला तडे वगैरे आहेत का? हो, पायाला तडे वगैरे आहेत आणि ब्लड येतं पायातून. बरं, अजून कुठे कुठे आहे सोरायसिस? पायांनाच आहे आणि हाताच्या डोकरांना आहे. बरं बरं, ठीक आहे, ओके. धन्यवाद. तर यांना तळ पायाला सोरायसिस आहे आणि हाताच्या कोपरांवर आहे. म्हणजे प्लाक सोरायसिस आहे आणि प्लांटर सोरायसिस आहे. आणि पाण्यामध्ये पाय टाकल्यानंतर त्यांना खूप त्रास होतो कारण क्रॅक्स आहेत. त्याच्याने इन्फेक्शन्स होण्याची पण शक्यता असते. तर यांनी साधारणतः पाण्यामध्ये किंवा डिटर्जंटमध्ये जास्त हात किंवा पाय टाकू नये. त्याच्यानंतर त्याचा सोरायसिस वाढेल. त्याचप्रमाणे त्यांनी मॉइश्चरायझर्स लावावेत. हाताला पण लावू शकतात, पायाला पण. आणि साधारणतः पायामध्ये त्यांनी सॉक्स वगैरे वापरावेत. इन्फेक्शन होणार नाही याची काळजी घ्यावी. सर, आणि म्हणजे आपण जेव्हा बघतो की आपण विविध उपचार करत असतो, पण अनेक वेळेला असं आढळून येतं की फक्त उपचार नाही तर त्या रुग्णाने स्वतः घरी काही विशेष उपचार केले पाहिजे, घरगुती काही छोट्या छोट्या गोष्टी बदलल्या पाहिजेत ज्याच्यामुळे हे उपचार जास्त प्रभावी होऊ शकतात. नेमके कोणकोणते घरगुती उपचार? कारण मगाशी चंद्रशेखर यांचा प्रश्न होता त्याच्याशी निगडीत आहे. हा, आता आपण जे बघितले ते प्रचलित उपचार बघितले. पण कुठलाही एक उपचार तुम्ही करत असताना तर सोरायसिसचा मेंटेनन्स म्हणजे त्याची खाज कमी होईल, इन्फेक्शन होणार नाही, त्वचेची विशिष्ट काळजी घेणं, ही काळजी जर तुम्ही घेतली आणि तुम्ही घरगुती काही उपचाराने किंवा आपल्या याच्यामध्ये बदल केल्याने घेतली तर तुम्हाला उपचाराचा जो परिणाम आहे तो चांगला जाणवेल. आणि असे काही जे उपचार आहे जे तुम्ही स्वतः घरी करू शकतात ज्याच्याने हे पूर्ण सोरायसिस जाणार नाही. हा गैरसमज आहे की केवळ घरगुती उपचाराने सोरायसिस जाईल, नाही. तर तुम्ही कुठलाही उपचार घेत असाल तर त्याच्याने तुम्हाला मदत होणार आहे. किंवा सोरायसिसचं प्रमाण अतिशय किंचित आणि कमी असेल तर केवळ त्या उपचारांनी सुद्धा तो कमी होऊ शकतो. तुम्हाला उपचारांची फार गरज पडणार नाही. त्या दृष्टीने ह्या उपचारांकडे बघावं. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण एक एक उपचार बघूया. आपण काय करू शकतो आपल्या घरातल्या. आपल्या घरी एक वनस्पती असते ज्याला आपण कोरफड म्हणतो. ही जी कोरफड आहे हे अतिशय चांगलं मॉइश्चरायझर आहे. त्याप्रमाणे हे अँटीऑक्सिडंट्स आहे. तर हे जे आहे हे मॉइश्चरायझर तुम्ही लावू शकतात विशिष्ट याच्यामध्ये मिक्स करून. किंवा कोरफडचा रस जर तुम्ही प्यालात तर तुम्हाला तुमची प्रतिकारशक्ती चांगल्या प्रकारे सुदृढ होऊ शकते. तर ही कोरफड ही चांगली वनस्पती ही वापरायला पाहिजे.
त्याच्यानंतर अलीकडे अजून एक मृत समुद्र आहे, डेड सी. तर हा एक उपचार आहे, हा महागडा आहे पण हा एक चांगला उपचार आहे. तर याबद्दल मी सांगेल की डेड सी म्हणजे काय, की इस्रायलच्या एका कोपऱ्याला हा डेड सी आहे. हा समुद्र सपाटीपासून 400 मीटर खोल आहे आणि या ठिकाणी विशिष्ट प्रकारचे टार किंवा एक माती असते. ती ही माती लावून आणि या समुद्रामध्ये भिजून या प्रकारे या ठिकाणी काही रिसॉर्ट्स आहेत, तर सोरायसिस हा क्लिअर होतो काही काळाकरता. हा एक चांगला उपाय आहे की जे लोक हे अफोर्ड करू शकतात किंवा एवढा खर्च घेऊ शकतात, तर याच्याने सुद्धा सोरायसिस दुरुस्त होतो. हा एक नॅचरल प्रकार आहे, हा एक प्रकार आहे. त्याच्यानंतर आपण एक बघतो की सोरायसिसचं जे फॅक्टर आहे, ट्रिगर फॅक्टर ज्याला मी म्हणतो, की ज्यांना सोरायसिसची शक्यता आहे किंवा आनुवंशिकता आहे, त्यांच्यामध्ये ज्या वेळेला कुठल्याही प्रकारचे ताणतणाव येतात त्यावेळेला सोरायसिस प्रकट होतो किंवा सोरायसिस असताना जर ताणतणाव असतील तर सोरायसिस वाढत जातो. त्यासाठी एक उपाय आहे की आपण ध्यानधारणा किंवा तुमचं मन जर शांत ठेवलं तर सोरायसिसची तीव्रता पण कमी होते. तर ध्यानधारणा हा एक जो प्रकार आहे, याच्याने तुमच्या मनावर किंवा तुमच्या सोरायसिसच्या ताणतणावावर तुम्ही मॅनेज करू शकतात आणि याच्याने सुद्धा सोरायसिसची तीव्रता कमी होते. त्याच्यानंतर ज्या ज्या वेळेला सोरायसिस होतो त्या त्या वेळेला तुम्हाला ताणतणाव होतो आणि सोरायसिस होणं हा सुद्धा एक ताणतणाव आहे. त्याच्यामध्ये तुमचा एक सामाजिक सहभाग पाहिजे. बऱ्याच वेळेला लोक सोरायसिस आल्यावर एकटी राहतात आणि त्याच्याने ताण वाढतो. तर त्या सगळ्या लोकांनी मित्रांमध्ये सहभाग घ्यायला पाहिजे किंवा असे काही सोरायसिसचे ग्रुप्स आहेत की जे ग्रुप एकत्र येतात आणि त्याच्यावर एकामेकाच्या विचारांशी, एकामेकाच्या उपचाराविषयी चर्चा करून एकामेकाला सपोर्ट करतात. तर ही जी सपोर्ट ग्रुप आहे हा सुद्धा तुमचे ताणतणाव कमी करतो आणि तुम्हाला आत्मविश्वास देतो आणि त्याच्यामुळे सुद्धा सोरायसिसची तीव्रता कमी होऊ शकते. निश्चितच म्हणजे एकमेका सहाय्य करू अवघे दुरू सुपंथ. एकमेकांच्या सहाय्याने आपण ह्या सोरायसिस सारख्या जे विशेषतः ताणतणावामुळे निर्माण होणाऱ्या सोरायसिसवर आपण निश्चितच मात करू शकतो. हा आत्मविश्वास तरी निर्माण होतो. आपल्याला पुढचा प्रश्न आलेला आहे. आनंद प्रश्न विचारत आहे जळगाववरून. नमस्कार. हॅलो. नमस्कार, बोला. हॅलो, नमस्कार. हा बोला. हा, मी जळगाववरून बोलतोय. माझ्या डोक्यामध्ये 3-4 वर्षापूर्वी कोंडा झाला होता. बर. हा, मी त्याच्यानंतर डॉक्टरांना दाखवलं 2 वेळा. त्यांनी इन्फेक्शन सांगितलं होतं, परंतु काल दाखवलं. त्यांनी सांगितलं की तुम्हाला सोरायसिस लागण झालेली आहे. बर. मी त्याच्यावर आर्निका शॅम्पू आणि आर्निका तेल वापरतो आणि डोक्यामध्ये टोपी घालतो. बर. आणि अजून कुठे कुठे सोरायसिस तुम्हाला? फक्त डोक्यामध्ये 2-3 ठिकाणी आहे. त्याला लोशन लावल्यामुळे ते काळे डाग पडले होते. ठीक आहे, ठीक आहे. शरीरावर आहे कुठे? नाही, शरीरावर नाहीये. बर, ठीक आहे. ओके ओके. हां, आता यांना फक्त डोक्यावर स्काल्प सोरायसिस आहे आणि ते योग्य प्रकारे काळजी घेत आहेत. ते शॅम्पू वापरत आहेत, होमिओपॅथीचा आर्निका शॅम्पू आहे आणि त्याच्याने त्यांना फरकही पडला आहे. ते टोपी पण घालतात. म्हणजे ॲक्च्युली त्यांनी सगळ्या गोष्टी चांगल्या केल्या. ज्या ज्या वेळेला सोरायसिस स्काल्पला असतो त्यावेळेला केस लहान ठेवायला पाहिजे. आठवड्यातून फक्त 2 वेळेला शॅम्पू वापरायला पाहिजे. शॅम्पू वापरण्यापूर्वी कुठलं तरी तेल फक्त 2 तास अगोदर घ्यायला पाहिजे. त्यांनी उन्हात जाण्यापूर्वी टोपी घालणं वगैरे हे अतिशय योग्य आणि ते चांगली काळजी घेत आहेत. त्यासोबतच त्यांनी होमिओपॅथिक औषधं घेतली तर निश्चितच ते बरे होते. आणि सर, इतर सुरक्षित बाह्य उपचार कोणते करावेत? हां, आता हे जे आपण उपचार बघितले याच्यासोबत अजून काही सुरक्षित आहेत बाह्य उपचार आहेत, ते आपण बघूया काय आहेत. बाह्य उपचार याचा अर्थ असा की तुमची जी त्वचा आहे त्याची विशिष्ट प्रकारे काळजी घेणं. आता ही काळजी आपण काय घेऊ शकतो की पेट्रोलियम जेली म्हणून एक युनिव्हर्सल मॉइश्चरायझर आहे. हे ठीक आहे. सोरायसिस उपचारामध्ये जितकं जाड मॉइश्चरायझर ते जास्त उपयोगी आहे. तर हे अंघोळीनंतर 2 ते 3 मिनिटाच्या आत संपूर्ण शरीराला लावायला पाहिजे. जसं पेट्रोलियम जेली आहे तसं ऑलिव्ह ऑइल आहे, तिळाचं तेल आहे. हे वेगवेगळ्या प्रकारची अनमेडिकेटेड ऑइल्स आहे. ही शरीराला लावल्यानंतर तुम्ही त्वचा लावता तर तुमच्या त्वचेतले जे छिद्र आहे ते ब्लॉक होतात आणि आतलं मॉइश्चरायझर बाहेर जात नाही. त्वचा जास्त वेळ मऊ राहते, खाज कमी होते. हे सोरायसिसच्या नियंत्रणासाठी आवश्यक आहे. त्याच्यानंतर अजून एक आहे, जसं आपण आता स्काल्प सोरायसिसबद्दल बघितलं की ॲपल सायडर व्हिनेगार म्हणून एक असतं. हे जे व्हिनेगार आहे हे ज्यांना स्काल्प सोरायसिस त्यांना खूप उपयोगी आहे. किंवा अलीकडे काही शॅम्पूज असे आढळतात की ज्यांच्यामध्ये हे व्हिनेगर आहे, पण हे व्हिनेगर डायरेक्ट लावायचं नसतं. हे पाण्यामध्ये मिसळून थोडं लावायला पाहिजे. पण ज्या ज्या वेळेला तुमच्या डोक्यामध्ये ब्लिडिंग आहे किंवा क्रॅक्स आहेत तेव्हा लावू नये. तर याच्याने सुद्धा तुमच्या सोरायसिसला नियंत्रणामध्ये आणण्यामध्ये उपयोग होतोय. तर हे ॲपल सायडर व्हिनेगार पण चांगलं आहे. त्याच्यानंतर एक सगळ्यात फ्री आणि चांगला सूर्यप्रकाश. हा सूर्यप्रकाशामध्ये आपण बसायला पाहिजे, पण ते 15 ते 20 मिनिट आणि कोवळ्या उन्हात बसायला पाहिजे. सूर्यप्रकाश हा सुद्धा एक प्रकारचा औषधी आहे ज्याच्याने शरीरामध्ये तुमच्या पेशींचा जो वेग वाढलेला आहे, नवीन पेशी होण्याचा त्वचेचा, हा वेग कमी केला जातो.
त्याचप्रमाणे तुम्हाला व्हिटॅमिन डी मिळतं. सोरायसिस रुग्णांमध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीची कमतरता असते आणि त्याच्यामुळे त्यांचा सोरायसिस नियंत्रणात येऊ शकतो. हा एक नॅचरल आणि चांगला उपाय आहे की सोरायसिस रुग्णांनी 15 ते 20 मिनिटे रोज सूर्यप्रकाशामध्ये बसल्याने त्यांना फायदा होतो. त्याच्यानंतर अजून एक आपण बघितलं तर थोड्या वेळापूर्वी डेड सी किंवा इप्सम सॉल्ट. तर ज्यांच्याकडे टब आहे त्यांनी टबमध्ये ही साल्ट टाकावीत आणि त्याच्यामध्ये सोक करायला पाहिजे किंवा भिजायला पाहिजे 15 ते 20 मिनिट. त्याच्याने काय होणार आहे की जी वाढलेली किंवा जाड झालेली त्वचा आहे ही जे त्वचेचे खवले ते सहज निघून येतात. कुठल्याही प्रकारचं ब्लिडिंग किंवा खाद्याची गरज पडत नाही. ती सहज डेड स्किन निघून जाते. डेड स्किन निघाल्यानंतर लगेच जर तुम्ही कुठलं तरी मॉइश्चरायझर लावलं तर तुमची त्वचा मऊ होईल आणि त्वचेच्या पेशींचं पुनरुत्पादन स्लो होईल. तर डेड सी आणि इप्सम सॉल्ट हे चांगलेही आंघोळीच्या पाण्यात टाकायला पाहिजे आणि ती लावल्यानंतर त्वचा ही सहज निघून येते. डेड स्किन सहज निघते. हा एक घरगुती उपाय आहे. त्याच्यानंतर कॅप्सिसिन म्हणजे मिरचीमध्ये जी लाल मिरची त्याच्यामध्ये एक प्रकारचं अल्कलॉइड कॅप्सिसिन हे सुद्धा खाज कमी करतं आणि त्वचा नॉर्मल करतं. पण याच्याने जळजळ होऊ शकते काही रुग्णांना. तर ज्यांना जळजळ होते त्यांनी सहन करू नये. काही ऑइंटमेंट्स असे मिळतात की ज्याच्यात हे कॅप्सिसिन आहे. तर हे पण एक घरगुती चांगला उपाय आहे. त्याच्यानंतर अजून एक आपल्या घरामध्ये नेहमी वापरलं जाणारा मसाल्यातला पदार्थ आहे हळद. हळद ही प्रतिकार शक्ती वाढवणारं आणि तुमच्या शरीरातले जंतूंचं प्रमाण कमी करणार किंवा एक प्रकारचं नॅचरल अँटीबायोटिक आहे. हे तुमच्या जेवणामध्ये आहारामध्ये पाहिजेच. बऱ्याच वेळेला हेच तुम्ही कॅप्सूलमध्ये सुद्धा काय घेऊ शकता. हळद हे घरगुती आणि चांगला उपचार आहे. याच्याने सुद्धा सोरायसिस रुग्णांना फायदा होऊ शकतो. त्याच्यानंतर एक ऑस्ट्रेलियामध्ये एक प्लांट आहे ज्याला आपण टी ट्री ऑइल असं म्हणतो. हे जे ऑस्ट्रेलियन प्लांट आहे हे स्काल्पचे जे सोरायसिस असतो किंवा काही शॅम्पूज असतात त्याच्यामध्ये येते हे त्वचा मऊ करतं आणि स्काल्पमधला सोरायसिस कमी करायला मदत करतो. हे टी ट्री ऑइल आहे. त्याच्यानंतर ओट्स म्हणून एक आहे. तर ओट्स एक प्रकारचं पीठ आहे, एक धान्य आहे. तर हे याचा एक लेप करायचा असतो. तो तुमच्या शरीराला सोरायसिसच्या ठिकाणी लावायचा असतो. त्याच्याने सोरायसिसची त्वचा ही मऊ होते आणि डेड स्किन निघून येते. तर हा ओट्स जे आहे लेप हा सुद्धा लावणं हे चांगलं आहे आणि याच्याने तुम्हाला मदत होऊ शकते. त्याच्यानंतर जनरली सोरायटिक आर्थरायटिस पण आपण बोलत होतो की सोरायटिक आर्थरायटिस ज्यांना आहे त्यांचे जे जॉईंट्स आहे हे बऱ्याच वेळ जर तशी राहिली तर ते फ्यूज होऊन खराब होऊ शकतात. तर त्यावेळेला त्यांनी काही एक्सरसाइज करायला पाहिजे. तर ज्यांना सोरायटिक आर्थरायटिस आहे त्यांनी योगासनासारखे एक्सरसाइज करावे ज्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्शन आणि स्ट्रेचिंग आहे. त्यामुळे त्यांचे जे स्नायू आहेत ते सांधे जे आहेत ते लवचिक होतील आणि ते फ्यूज होण्यापासून वाचू शकतो. कारण ज्यांना सोरायटिक आर्थरायटिस त्यांनी हेवी एक्सरसाइज केल्याने त्यांचे जे स्नायू आहे ते सांधे खराब होऊ शकतात. तर योगासनासारखे जे व्यायाम आहे सोरायटिक आर्थरायटिस पेशंटने केले किंवा सोरायसिस पेशंटने केले तर सोरायटिक आर्थरायटिस त्यांना प्रतिबंध करता येईल. सर आपण असेच प्रश्न घेत राहणार आहोत. आपल्याला एक प्रश्न आलेला आहे. महेश प्रश्न विचारतायत उस्मानाबादवरून. नमस्कार. हा बोला. सर माझ्या डोक्यामध्ये म्हणजे जाड पापुडा येतोय म्हणजे कोंड्यासारखा. माझं वय 31 आहे आणि काना माग चट्टे येते आणि पाठीवर जरा थोडा चट्टा आहे आणि भोवयामध्ये बी म्हणजे थोडं थोडं नॉर्मल. ठीक आहे. ओके 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 ठीक आहे. ओके कधीपासून आहे तुम्हाला त्रास? आता जवळजवळ म्हणजे 2-4 वर्ष झालं सर. त्याच्यावर उपचार बी चालू येतं. त्वचा तज्ञाकडे गेलो तुम्ही. बरं. ठीक आहे महेश, तुमचा प्रश्न आम्हाला कळलेला आहे आणि प्रश्नावर सर जरूर मार्गदर्शन करणार आहेत. विविध प्रचलित उपचार कोणकोणते आहेत ते आपण आता बघितले. विविध बाह्योपचार कोणते आहेत ते सुद्धा आपण बघितले. आता आपण सोरायसिसची प्रकट कारणं बघूया. मात्र कार्यक्रमामध्ये आता वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. कोकणातील काजूच्या फळाबद्दल आपण जेव्हा माहिती घेत होतो तेव्हा तुम्हाला माहिती आहे का की काजूमध्ये हृदयाचा मित्र असलेले म्युफा हे इसेन्शियल फॅटी ऍसिड्स असतात ज्याच्यामुळे रक्तातील जी अतिरिक्त चरबी आहे म्हणजेच एलडीएल कोलेस्ट्रॉल आहे ते कमी करण्यास मदत होते. याशिवाय एचडीएल म्हणजे हृदयाला जे अतिशय चांगले कोलेस्ट्रॉल आहे ते वाढण्यास मदत होते आणि त्यामुळे संशोधनाअंती असं सिद्ध झालेले की ज्यांच्या आहारामध्ये म्युफासारखे पदार्थ जास्त प्रमाणात असतात त्या व्यक्तींना हृदयातील रक्तवाहिनींचे विकार कमी होतात, प्रमाण कमी होतं आणि त्याबरोबर स्ट्रोकची सुद्धा रिस्क कमी होते. याशिवाय ट्रायग्लिसराइड लेवल कमी करायला सुद्धा मदत होते. सर ब्रेकमध्ये जाण्यापूर्वी आपल्याला महेश यांचा प्रश्न होता, त्यांचं उत्तर काय द्याल? त्यांचा प्रश्न असा होता की त्यांचं 31 वर्ष वय आहे आणि कानाच्या मागे आणि पाठीला त्यांना सोरायसिस आणि केसांमध्ये सुद्धा. हो, आता त्यांनी जे सांगितले की त्यांना जाड चट्टे येत आहेत आणि हळूहळू ते कानामागे आणि पाठीवर यायला लागले. याचा अर्थ त्यांचा स्कॅल्प सोरायसिस आहे आणि हळूहळू तो पाठीवर यायला लागलेला आहे.
तर स्काल्प आणि प्लाक हे दोघं सोरायसिस त्यांना आहे. तर आपण डोक्याच्या सोरायसिसची काय काळजी घ्यायची ते सांगितले. त्याचप्रमाणे पाठीसाठी त्यांनी आपण जे काही घरगुती उपचार सांगितले की ज्यांनी मॉइश्चरायझर वगैरे लावणे त्याच्याने ते नियंत्रणात येतील, आणि त्याचबरोबर त्यांनी होमिओपॅथिक औषध घेतलं तर तो सोरायसिस पूर्णपणे दुरुस्त होऊ शकतो. निश्चित. आणि जेव्हा तुम्ही बाह्य उपचार सांगत होता तेव्हा तुम्ही सांगितलं की ॲलोवेरा लावू शकतो, ओट्सचा लेप आहे, एप्सम सॉल्ट आहे, डेडसीचा लेप आहे, किंवा तुम्ही सांगितलं की टी ट्री ऑइल ऑस्ट्रेलियन जी वनस्पती, इतर काय आपण उपचार करू शकतो? ज्यावेळेला आपण कुठल्याही प्रकारचं मॉइश्चरायझर लावतो त्यावेळेला अजून एक आपण स्लाइड बघूया की ज्या वेळेला तुम्ही मॉइश्चरायझर लावत असता त्याला एक वेस्टर्न प्लॅस्टिकचं वेस्टर्न करायला पाहिजे. विशेषतः ज्यावेळेला तळ हाताचा आणि तळ पायाचा सोरायसिस असतो त्यावेळेला मॉइश्चरायझर लावल्यानंतर या अशा प्रकारे प्लॅस्टिक जर तुम्ही गुंडाळून ठेवलं काही काळ करता तर जे काही लावलेलं तुम्ही मॉइश्चरायझर आहे ते त्वचेच्या खोलवर जाईल आणि त्याचा उपयोग अधिक चांगला होईल. म्हणून हे प्लॅस्टिकचे वेस्टर्न पण वापरायला पाहिजे मॉइश्चरायझर लावल्यावर. त्याचप्रमाणे काही अन्नपदार्थ अशी आहेत की जी तुमच्या सोरायसिस किंवा स्किनचं जे आरोग्य आहे हे वाढवून तुमचं सोरायची तीव्रता कमी करेल. त्याच्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स आहेत. ही जी फॅटी ॲसिड्स हे मास्यांमध्ये असतात, आलं का लक्षात. आणि त्याचप्रमाणे जे शाकाहारी लोक आहेत, जसं तुम्ही आता काजू सांगितलं, काजू आणि अक्रोड याच्यामध्ये सुद्धा फॅटी ड्राय फ्रूट्समध्ये असतात, ते सुद्धा यांना शाकाहारी लोकांना मदत करू शकतात. याच्याने तुमच्या त्वचेचं आरोग्य वाढतं आहे आणि सोरायची तीव्रता कमी होते. त्याचप्रमाणे अजून एक प्लांट आहे ज्याला म्हणतो ओरेगॉन ग्रेप, किंवा याला आम्ही म्हणतो बर्बेरियस ॲक्विफोलियम किंवा माहोइया ॲक्विफोलियम. हे खाज कमी करू शकतं. तर याचं जे ऑइल आहे किंवा याचा जो अर्क आहे हा विशेष प्रकारच्या मॉइश्चरायझरमध्ये टाकला तर त्याच्याने सुद्धा खाज आणि त्वचेचं जी दाह आहे, सूज आहे, ती कमी होते. तर हे एक चांगलं प्लांट आहे. त्याचप्रमाणे एक खाण्यामध्ये तुम्ही काय घेणार तर एक मेडिटेरियन डाएट आहे. तर मेडिटेरियन डाएट काय असतं की याच्यामध्ये साधारणतः मासे असतात, भाजलेले मासे खूप चांगले असतात सोरायसिसला, किंवा त्याच्यामध्ये ऑलिव्ज आहेत, आणि त्या ठिकाणी कच्चा भाजीपाला, धान्य, फळं हे सगळं मिक्स आहे. हे एक प्रकारचं सॅलड आहे की ज्याच्यामध्ये केवळ फळं नाही तर एक प्रकारचे कडधान्य पण आहेत. अशा प्रकारचं जे डाएट आहे हे जर घेतलं तर याच्यामध्ये तुम्हाला अँटीऑक्सिडंट्स मिळतात, सगळ्या प्रकारचे आवश्यक द्रव्य मिळत आहेत आणि तुमच्या स्किनसाठी चांगलं आहे. तर अशा प्रकारचं डाएट हे सुद्धा सोरायसिस रुग्णांना फायदेशीर आहे. त्याचप्रमाणे आपण बघितलं ॲलोवेरा किंवा कोरफड ही 2 प्रकारे घेतली जाऊ शकते. एक म्हणजे याच्यात तुम्ही काप खाऊ शकता किंवा याचा रस पिऊ शकता, किंवा तुमच्या विशिष्ट प्रकारच्या मलमांमध्ये ॲलोवेरा टाकू शकता. हे तुमच्या त्वचेला अतिशय चांगलं आहे, प्रतिकारशक्ती याच्याने वाढते. तर ही सगळी आपण जी आहेत बघितली की हे घरगुती उपाय आहेत. निश्चितच सर, आपण आता इतक्या प्रकारचे बाह्य उपचार बघितले, सुरक्षित जे उपाय आहेत बघितले, प्रचलित उपचार स्वतः बघितले, पण नेमकं सोरायसिस होण्यामागचं कारण काय असू शकतं? आता जसं आपण हे उपचार बघितले तर सोरायसिस हा ज्यांना अनुवंशिक त्यांना सगळ्यांना होतोच असं नाहीये. तर ते होण्यापूर्वी काही ट्रिगर फॅक्टर्स किंवा प्रकट कारणं असतात. ही जी प्रकट कारणं आहेत, जशी सोरायसिस होण्यासाठी कारणं आहेत, जसं ज्यांना सोरायसिस आहे त्यांनी जर ही प्रकट कारणं टाळली तर त्यांची तीव्रता पण कमी होते. हे दोघं लोकांना आहे की सोरायसिसचा प्रतिबंध करता येतो आणि त्याचप्रमाणे सोरायसिसची तीव्रता कमी करतात. ती प्रकट कारणं काय ती आपण बघूया की सोरायसिसचं प्रकट कारण सगळ्यात जास्त आहे ताणतणाव. तर 2 प्रकारचे ताणतणाव असतात की कुठल्या तरी ताणतणावामुळे सोरायसिस होतो, आणि ज्या वेळेला ताणतणाव आहे त्यावेळेला तुम्हाला खाज येते आणि ही खाज वाढत जाते. आणि सोरायसिस होणं हा पण एक ताणतणाव आहे. तर ही जे ताणतणाव आहे हे तुम्ही टाळायला पाहिजे. तर ताणतणाव टाळण्यासाठी काय करायला पाहिजे? ताणतणाव टाळण्यासाठी तुम्ही लोकांमध्ये मिक्स व्हायला पाहिजे, तुमचे विचार लोकांना सांगायला पाहिजे, जसं आपण बघितलं सहभाग लोकांचा पाहिजे. त्याचप्रमाणे तुम्ही मोठ्याने श्वास घेणं, मोठ्याने श्वास सोडणं, भरपूर पाणी पिणं, योगासन करणं, ध्यानधारणा करणं, ह्या सगळ्या गोष्टी. आणि अजून ताणतणावासाठी कुठल्याही प्रकारचा मसाज हा जो आहे हा सुद्धा ताणतणाव कमी करायला उपयोगी पडतो आणि सोरायसिस रुग्णांना मसाजने पण फायदा होतो. सूर्यप्रकाशात बसल्याने, मोकळ्या हवेत फिरल्याने पण तुमचा ताणतणाव कमी होतो. या सगळ्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुमचा ताणतणाव कमी होऊ शकतो. त्याच्यानंतर सोरायसिस जे रुग्णांमध्ये ॲलर्जीचा काही संबंध आहे का, असं आढळून आलेलं आहे की सोरायसिसच्या याच्यामध्ये काही ॲलर्जीच्या मास्ट सेल असतात. या सोरायसिसच्या पेशी ज्या आहेत किंवा सोरायसिसचे चट्टे त्याच्यामध्ये ह्या सेल्स आढळतात की ज्या ॲलर्जीमध्ये आढळतात. म्हणून ॲलर्जी आणि सोरायसिस याचा संबंध आहे. तर सोरायसिसच्या पेशंटमध्ये आम्ही असं बघतो की त्यांची जर आपण ॲलर्जी टेस्ट केली तर काही गोष्टींनी त्यांना ॲलर्जी असू शकते आणि त्या गोष्टी जर त्यांनी टाळल्यात तर त्यांचं सोरायसिस इम्प्रूव्ह व्हायला सुरुवात होते. याच्यामध्ये मी सांगेल की माझ्या एका रुग्णाचा अनुभव सांगेल की साधारणतः शेलफिश जे असतात, ज्याला आपण श्रिम्स म्हणतो, कोळंबी म्हणतो, की मी त्यांना कोळंबी टाळायला सांगितली, त्यांची खाज कमी झाली. आणि ॲक्सिडेंटली त्यांनी जेव्हा ॲलर्जीची टेस्ट केली तर त्यांना असं आढळलं की कोळंबीसाठी ते स्ट्रॉंगली ॲलर्जिक आहेत.
त्यामुळे ज्या पेशंट्सला सोरायसिस आहे त्यांनी त्यांच्या ॲलर्जी टेस्ट कराव्यात आणि त्या जर टाळल्यात तर सोरायसिस दुरुस्त होण्यास त्यांना मदत होऊ शकते. आणि सायंटिफिकली असं आढळलं की ॲलर्जीच्या मास सेल सोरायसिसच्या पेशीमध्ये आढळतात. त्यामुळे ॲलर्जी सोरायसिसचा निश्चितच संबंध आहे. सर आपण एक प्रश्न घेऊया. राजेश प्रश्न विचारतायत बुलढाण्यावरून. नमस्कार. नमस्कार राजेशजी, बोला. हा बोला. हा सर. मॅडम. हॅलो. हा बोला. हॅलो. हा बोला. सर माझा मुलगा आहे 2 वर्षाचा. हा. त्याच्या पायाला पण सोरायसिस सांगितलेलं आम्हाला इकडं. हा, तळ पायाला आहे की पूर्ण पायाला आहे? नाही तळ पायाला म्हणजे अंगठ्याला आहे, दोन्ही अंगठ्याला. बरं ठीक आहे. ओके. हा. आणि नख पण त्याचे पूर्ण खराब झालेले आहेत. हो. चमडी जाती, आतून फोडा येतात. बर. आणि खाज येते. हा. बरं ठीक आहे. तुम्ही काही उपचार घेतले त्यासाठी? नाही, उपचार म्हणजे आपण साधारण म्हणजे उपचार म्हणजे आपण याच्यातला उपचार घेतलेला आहे. कुठला उपचार घेतलाय? याचा म्हणजे कसं आहे सर, आपण जे आपले दवाखान्यात ना रेग्युलर. अच्छा, तुम्ही त्वचा रोग तज्ञाकडे घेतलाय. ठीक आहे. ओके. ठीक आहे. ओके. हा, आता हा मुलगा 2 वर्षाचा आहे. या 2 वर्षाच्या मुलाला 2 प्रकारचा सोरायसिस आहे. नखांचा सोरायसिस आहे आणि तळपायाचा प्लांटर आहे. सोरायसिसमध्ये जितक्या कमी वयात सोरायसिस सुरू होईल तेवढे त्याचे कॉम्प्लिकेशन जास्त आहे. 30 ते 40 वयोगटात होणारा सोरायसिस अलीकडे लहान मुलांमध्ये पण आढळतोय आणि यांनी त्वरित उपचार घ्यावेत. होमिओपॅथिक उपचार हे लहान मुलांना सुरक्षित आहेत. आपण मागे बघितलं, प्रचलित उपचार हे लहान मुलांना सगळ्या औषधी दिल्या जाऊ शकत नाहीत, पण होमिओपॅथिक जे उपचार आहेत ते लहान मुलांना अतिशय चांगले आहेत. त्यांनी त्याचा होमिओपॅथिक उपचार करावा आणि जेवढ्या लवकर उपचार केला तेवढा लवकर तो दुरुस्त होईल. जर त्यांनी टाळलं किंवा उशीर केला तर कदाचित सोरायसिस वाढेल, तर त्याचा उपचार करणं कठीण होऊ शकतं. निश्चित. म्हणजे जितक्या लहानपणी आहे तितक्या त्याचं प्रमाण किंवा त्याची तीव्रता ही जास्त असते. त्यामुळे लवकरात लवकर उपचारांकडे वळावं. सर आपण सोरायसिसची जी प्रकट कारणं ती बघत होतो, ॲलर्जी बघितलं, इतर काय असू शकतात? तर मद्यपान हे अलीकडे आहे की मद्यपान जे आहे हे सोरायसिसच्या रुग्णांना वाईट आहे आणि हे मद्यपान त्यांनी करू नये. कारण अलीकडे स्ट्रेस बद्दल आपण बोललो होतो. स्ट्रेस घालवण्याकरता किंवा फॅशन म्हणून लोक मद्यपान करतात आणि निश्चितच याच्यामुळे सोरायसिस वाढतो. हे अवॉइड करायला पाहिजे. मद्यपान हे वाईट आहे. त्याचप्रमाणे मद्यपान करणाऱ्या लोकांमध्ये सोरायसिसची औषधं काम करत नाहीत. जर ते औषधं घेत असतील, मद्यपान करत असतील, ते पण वाईट आहे. त्यामुळे मद्यपान हे निश्चितच ट्रिगर फॅक्टर आहे आणि सोरायसिसच्या उपचारांमध्ये बाध्य पण आहे. त्यामुळे मद्यपान टाळायला पाहिजे. त्याचप्रमाणे सोरायसिसचं अजून एक ट्रिगर फॅक्टर आहे थंड आणि कोरडे हवामान. तर साधारणतः सोरायसिस जो आहे तो हिवाळ्यात प्रकट होतो की हिवाळ्यात येतो. तर थंड आणि कोरडे हवामान सोरायसिस हे वाढतो. आता हिवाळा येईल त्यामुळे सगळ्या रुग्णांनी याची काळजी घ्यायला पाहिजे ज्यांना सोरायसिस आहे. तर थंड आणि कोरड्या हवामानापासून संरक्षण करायला पाहिजे आणि ते संरक्षण करण्याकरता त्यांनी साधारणतः कपडे जे आहेत ते शरीर उबदार ठेवायला पाहिजे. उबदार ठेवताना त्यांनी उलनचे कपडे जे आहेत, लोकरी कपडे डायरेक्ट घालू नये. त्याच्या आतमध्ये सुती कपडे असावेत किंवा एकाच वेळेला 2-3 सुती कपडे घालायला पाहिजे. त्याच्याने सुद्धा ते संरक्षण करू शकतात. आणि हिवाळ्यामध्ये साधारणतः ज्या वेळेला कोरडे हवामान आहे त्यावेळेला पाण्याची तहान कमी लागते आणि त्वचा कोरडी होते. तर जरी तहान लागली नाही तरी त्यांनी पाणी प्यायला पाहिजे. तर थंडीपासून संरक्षण केलं आणि पाण्याचं प्रमाण वाढवलं आणि मॉइश्चरायझर लावले तर निश्चितच त्यांचा सोरायसिस नियंत्रणात येईल. निश्चित. आणि याविषयीचा आजचा आपला आरोग्य सल्ला सुद्धा आहे. आपल्याला महाराष्ट्रातूनच नाही तर देशभरातून विविध प्रश्न येत असतात. आपल्याला लखनौवरून एक प्रश्न विचारतायत आपले दर्शक. मिहित हा प्रश्न विचारतायत. आपण बघूया काय विचारतायत ते. नमस्कार मोहित. नमस्कार मोहित जी मैडम. मैम मुझे सोरियासिस है. हाँ बोलिए. मुझे करीब 12 साल हो गए, 12-13 साल. हाँ. और मेरा पूरा स्कैल्प पे है, मेरे हाथों पे है, और पैरों में है, पीठ पे तो पूरा है, लगभग 70% से ज्यादा है. चेस्ट पे है, बहुत ज्यादा है मुझे. और मैंने बहुत ढेर सारे ट्रीटमेंट लिए, होम्योपैथिक भी लिया, एलोपैथिक भी लिया. उसमें एलोपैथिक में मुझे मेथोट्रेक्सेट के इंजेक्शंस भी दिए गए. लेकिन रिकवरी नहीं हो पाई. और एक बार ठीक हुआ, करीब 2-4 स्पॉट्स रह गए. उसके बाद वापस से जब रिकर हुआ तो वो डबल फ्रीक्वेंसी से रिकर हुआ और तब से ये ठीक नहीं हो रहा है. मैं योगा भी करता हूँ सुबह. और लेकिन उसके बावजूद मुझे कुछ बहुत ज्यादा लाभ इस चीज में नहीं मिला. तो प्लीज मेरी थोड़ी हेल्प कीजिए कि मैं क्या करूँ जिससे कि ये सही हो. अच्छा ठीक ओके. हिंदीत उत्तर देऊ. हो नाही, मराठीत त्यांना द्या उत्तर सर. अच्छा ठीक ओके. त्यांनी लखनौहून प्रश्न विचारलेला आहे आणि हिंदी असून आपला मराठी कार्यक्रम बघतायत आणि सगळ्यांना कळावं म्हणून मी सांगतोय की
हा जो त्यांना जो आहे सोरायसिस, त्यांनी मेथोट्रेक्सेट सारखे इंजेक्शन्स घेतलेली आहेत आणि तरीसुद्धा त्यांना फरक पडला नाही, त्यांचा सोरायसिस सारखा वाढतोय, ते योगासन करतायत. तर आपण आज आहार ज्यांना तो सांगितलेला आहे त्या आहाराप्रमाणे त्यांनी करायला पाहिजे. त्यांनी योग्य होमिओपॅथिक उपचार घेतला तर निश्चितच त्यांना फरक होईल. ते योगासन पण करतायत, पण या स्टेजला सुद्धा सोरायसिस दुरुस्त होऊ शकतो. इसलिए मैं आपको कहूँगा कि आप जो कर रहे हैं योगासन बहुत अच्छी बात है, इसके साथ आप बहुत ज़्यादा पानी पीजिए, मॉइस्चराइज़र लगाइए और होम्योपैथिक ट्रीटमेंट लीजिए. और जो मैंने डाइट के बारे में बोला है, जो मैंने आज स्लाइड्स बताई है, उससे तो आपको पता चल जाएगा क्या क्या करना है. ये सब चीज़ें कीजिए और होम्योपैथिक उपचार कीजिए, आपको निश्चित ही इसमें फायदा होगा. बराबर है मोहित जी. होम्योपैथिक उपचारों के साथ जो हम बाह्य उपचार बता रहे हैं या जो आहार में परिवर्तन बता रहे हैं वो भी आपने उसका भी आप संभालना बहुत जरूरी है. इसी से आपको होमिओपॅथी ट्रीटमेंट में ज्यादा लाभ भी हो सकता है. सर, विविध प्रश्न आपण असेच घेत राहूया, मात्र कार्यक्रमात आता वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. सर, आपण जेव्हा ब्रेकमध्ये गेलेलो तेव्हा त्याच्या आधी जो लखनौवरून प्रश्न आला आणि त्याच्यापूर्वी कुसुम यांचा नंदुरबारवरून प्रश्न होता, त्या दोन्ही प्रश्नांमध्ये एक समानता मला वाटली की त्यांनी सांगितलं की त्यांनी उपचार तर घेतले, त्याने कमी झालं, मात्र काही दिवसांपूर्वी आधीच्या पेक्षा जास्त प्रकटीकरण किंवा जास्त बळाने सोरायसिस आला. हे नेमकं का होऊ शकतं? कारण असं की सोरायसिसचे जे मूळ कारण आहे हे कुठल्याही प्रकारचं त्वचेमध्ये नाहीये, ते प्रतिकार शक्तीमध्ये झालेले बदल आहेत. आणि ह्या सगळ्या औषधींमुळे एक तर प्रतिकारशक्ती दाबून टाकण्यात आलेली आहे किंवा फक्त त्वचेवर वरवर उपचार झालेला आहे, पण आतमध्ये सोरायसिस वाढतोय. होमिओपॅथिक शास्त्रानुसार जर त्वचेच्या सोरायसिसचे जे मूळ कारण आहे प्रतिकारशक्ती, त्याचं जे संतुलन आहे ते पुनर्प्रस्थापित केलं तर असं होणार नाही. आणि या औषधांचाच हा दुष्परिणाम आहे की एकदा रोग कमी होतो पण येताना हा पुन्हा उफाळून आणि जास्त प्रमाणात येतो. त्यामुळे होमिओपॅथिक शास्त्र या उपचारामध्ये अधिक श्रेष्ठ आहे. निश्चितच. आणि काय कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजे? जसं ॲलर्जी सांगितलं तुम्ही, तसं इतर कोणत्या गोष्टी टाळल्या? तर सोरायसिस रुग्णांनी काही गोष्टी टाळल्या पाहिजे. आपण बघूया, उदाहरणार्थ गोंधण हे टाळलं पाहिजे की ही एक प्रकारची सोरायसिसला इजा आहे, त्याच्यामुळे सोरायसिस वाढू शकतो. त्याचप्रमाणे काही औषधं आहेत, उदाहरणार्थ साधारणतः मानसिक रुग्णाकरता किंवा विशिष्ट उच्च रक्तदाबाकरता ही औषधांना पण सोरायसिस वाढतो. मलेरियाच्या औषधांसाठी सोरायसिस वाढतो. ही जेवढ्या वेळ टाळता येईल तेवढी चांगली आहे. त्याच्यानंतर इन्फेक्शन्स टाळायला पाहिजे. इन्फेक्शन झाल्यानंतर पण सोरायसिस वाढतो, त्यामुळे त्वचेची काळजी घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर जखमा, कापणं, भाजणं या गोष्टी सुद्धा सोरायसिस वाढू शकतात, ते टाळायला पाहिजे. धूम्रपान हे अतिशय वाईट आहे, याच्याने सोरायसिस वाढतो, हे पण टाळायला पाहिजे. हार्मोन्स म्हणजे सोरायसिस आता दोन वेगळा वाढतो, एक म्हणजे 20 ते 30 वयोगटामध्ये आणि 40 ते 50 वयोगटामध्ये. याचं कारण असे, ज्या वेळेला शरीरामध्ये हार्मोनल चेंज होतात, हार्मोन्स स्पर्ट होतात, त्यावेळेला सोरायसिस वाढतो. त्यामुळे या विशिष्ट वयोगटामध्ये सोरायसिस रुग्णांनी जास्त काळजी घ्यायला पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी टाळल्या तर सोरायसिस आपण नियंत्रणात आणू शकतो. निश्चितच. म्हणजे फक्त उपचार नाही तर इतर जी कारणं आहेत, जसं ताणतणाव आहे आणि इतरही अगदी प्युबर्टी आणि मेनोपॉज पर्यंत जी सरांनी कारणं सांगितली ती जर टाळली तरी सुद्धा आपण सोरायसिसचा जो जोर आहे तो निश्चितपणे कमी करू शकतो. सर, सोरायसिसच्या उपचारांमध्ये होमिओपॅथीची वैशिष्ट्ये काय आहे? हो, आता आपण सगळे प्रचलित उपचार बघितली आणि आता आपण याच्यामध्ये वैशिष्ट्य काय आणि सोरायसिसची होमिओपॅथिक उपचार का श्रेष्ठ आहे त्याचं कारण असं, पहिलं कारण असं की सोरायसिसचे उपचार, सोरायसिसमध्ये होमिओपॅथी औषधं ही सौम्य आहेत आणि सुरक्षित आहेत, याचे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट्स नाहीत आहेत. त्याच्यानंतर दुसरा फायदा असा आहे की ही जी दुष्परिणाम विरहित आहे की ही इफेक्टिव्ह आहेत, याचा कुठलाही साईड इफेक्ट्स नाही, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे मिश्रण नाही आहेत आणि ही जी आहेत ही एका विशिष्ट डायनेमिक प्लेनवर किंवा सोरायसिसच्या प्रतिकारशक्तीचं संतुलन हे पुनर्प्रस्थापित करण्यासाठी उपयोगी असतात. त्याच्यानंतर सोरायसिसची औषधं ही गरोदरपणातही सुरक्षित आहेत. प्रचलित उपचार हे गरोदरपणात सुरक्षित नाही, ती थांबवावी लागतात, पण होमिओपॅथिक उपचार ही चालू ठेवू शकतो आपण. त्याचप्रमाणे वृद्ध आणि लहान मुलं यांना सुद्धा ही सौम्य आणि सुरक्षित असल्यामुळे लहान मुलांनाही उपयोगी आहेत आणि ही या औषधाचं श्रेष्ठत्व आहे. त्याचप्रमाणे सोरायसिस उपचारामध्ये किंवा होमिओपॅथिक जी औषधं आहेत ही नैसर्गिक आहेत, हे कुठल्याही प्रकारचे केमिकल्स किंवा स्ट्रॉंग हार्मफुल नाही आहेत. तर ही निसर्गामध्ये जसे उपलब्ध आहेत त्यांचा अर्क सौम्य रूपात करून आलेला आहे, त्यामुळे हे सुरक्षित आहेत, याच्या शरीरावर कुठलाही साईड इफेक्ट नाही आहे. निश्चितच. आणि सर, होमिओपॅथी शास्त्राची ही सगळी वैशिष्ट्ये सांगितली, पण असं अनेक वेळेला ऐकण्यात येतं की होमिओपॅथीमध्ये ना औषधोपचार जेव्हा सुरू करतो तेव्हा तो आजार पहिला बळावतो, म्हणजे तो जास्त वाढेल आणि मग कमी होईल. कितपत तथ्य आहे ह्याच्यामध्ये? हो, हे बरोबर आहे. याचं कारण असं की बऱ्याच वेळेला असं आढळतं, प्रत्येक वेळेला नाही. याचं कारण असं की रुग्णाच्या शरीरामध्ये ज्यावेळेला आपण औषध देतो त्यावेळेला सोरायसिस हा
प्रमाणापेक्षा जास्त असू शकतो आणि सोरायसिस मुळापासून दुरुस्त होतो. त्यामुळे तो वाढणार आहे आणि वाढून कमी होणार आहे आणि तो कमी कमी होत जाणार आहे. हे इतर प्रचलित उपचारापेक्षा विरुद्ध आहे. पहिल्यांदा वाढेल आणि दरवेळेला कमी कमी होत पूर्ण जाणार आहे. सर, आपल्याला प्रश्न आलेला आहे. प्रमोद प्रश्न विचारतायत बीडवरून. नमस्कार प्रमोद भाई, बोला. नमस्कार. हा, बोला. मॅडम, माझ्या डोक्यात कोंड आहे. माझ्या डोक्यात कोंड आहे आणि माझे सांधे पूर्ण दुखतात. बर, अजून? हॅलो. हा, बोला बोला. प्रश्न सलग विचारा. आणि तो पायात जास्त आग होते सर आणि पाण्यात बुडवलं ना तर व्यवस्थित वाटतं थोडं. बर, ठीक आहे. ओके, ठीक आहे. सर, काय सांगाल थोडक्यात? यांचे सांधे दुखत आहेत, त्यांना डोक्यामध्ये सोरायसिस आहे, म्हणजे त्यांना सोरायसिस, स्काल्प सोरायसिस आणि सोरायटिक आर्थरायटिस आहे. जसं आपण पहिल्यांदा सांगितलं की यांनी स्काल्पची काळजी घ्यायची, जसं शॅम्पू वापरणे, स्वच्छ ठेवणे, केस लहान ठेवणे आणि यांनी व्यायाम, योगासन वगैरे करायला पाहिजे, म्हणजे त्यांचे सांधे हे सुरक्षित राहतील. आणि होमिओपॅथिक उपचार घेतले पाहिजेत. आणि सोरायसिसच्या होमिओपॅथिक उपचारांबरोबरच आता हिवाळा पुढे येणार आहे, तर हिवाळ्यात सोरायसिसच्या रुग्णांनी कोणती काळजी घेतली पाहिजे याविषयीचा आजचा आपला आरोग्य सल्ला आहे. काय आहे तो पाहूया. सोरायसिसच्या रुग्णांनी हिवाळ्यात घ्यायची काळजी. आरोग्य सल्ला. आंघोळीनंतर लगेच मॉइश्चरायझर लावावे. शॉवरचा आंघोळी करता कमी वापर करावा. आंघोळीच्या पाण्यामध्ये एप्सम सॉल्ट किंवा डेड सी सॉल्ट टाकून 15 मिनिटं अंग भिजवावे. तेल आणि ओटमीलचा लेप आंघोळीपूर्वी लावल्यामुळे त्वचा मऊ राहून सोरायसिसचा त्रास कमी होईल. आणि याबरोबरच 15 मिनिटं सूर्यप्रकाश घ्यावा आणि भरपूर पाणी प्यावं. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे जाणून घेण्याची आम्हाला उत्सुकता आहे. याशिवाय ज्या डॉक्टर्सना आमच्या कार्यक्रमात प्रायोजित कार्यक्रम करायचा असेल त्याआधी आम्हाला जरूर संपर्क साधावा. आमचा पत्ता असा आहे. निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, पांडुरंग बुतकर मार्ग, वरळी, मुंबई 400030. ईमेलद्वारे संपर्क साधू शकता. ईमेल आहे hello.ddkmumbai@gmail.com. www.facebook.com/ddsahyadri.in वर तुमच्या कॉमेंट्स पाठवू शकता. याशिवाय हाच कार्यक्रम तुम्ही पुन्हा youtube.com/user/ddsahyadri वर पुन्हा बघू शकता. सोरायसिसमधील सोरायट्रीटची वैशिष्ट्य, होमिओपॅथीची वैशिष्ट्य आपण बघितली. होमिओपॅथीमध्ये आजार वाढतो हे सुद्धा आपल्याला कळलं. पण सर, होमिओपॅथीमध्ये स्टिरॉइड्सचा वापर होतो का? हो, साधारणतः हा जो प्रश्न आहे हा खूप कॉमन आहे. होमिओपॅथी बाबतीत टीकाकार 2 प्रकारचे प्रश्न हे करतात. पहिल्यांदा ते सांगतात की होमिओपॅथिक औषधामध्ये कुठलीही औषधी नाहीत आणि ज्या वेळेला आपण स्लाइड बघूया, होमिओपॅथीमध्ये इतक्या चांगल्या प्रकारे रुग्ण दुरुस्त होतात, त्यावेळेला ते सांगतात की सोरायसिस होमिओपॅथीमध्ये स्टेरॉइड वापरतात. तर ही दोघंही विरोधाभास आहेत. होमिओपॅथी इतकं चांगलं काम करतं की स्टेरॉइड शिवाय अशा प्रकारे त्यांचा परिणाम दिसतो. त्यामुळे होमिओपॅथीमध्ये कुठल्याही प्रकारचे स्टेरॉइड्स नसतात. सर, अनेक प्रश्न आता तुम्ही सांगितले, आम्हाला खूप माहिती दिलेली आहे. पण जाता जाताना अनेक प्रश्न, आपल्याला वेळ कमी उरलेला आहे, जाता जाता अनेक प्रश्न अजूनही माझ्या मनात आहेत. थोडक्यात मला तुम्ही उत्तर द्या. सर, सोरायसिसवर हमखास उपचार आहेत? सोरायसिसमध्ये कुठलाही हमखास उपचार नाहीये. विविध पॅथीमध्ये संशोधन चालू आहे आणि त्याच्यामध्ये यशस्वी उपचार होईल. पौगंडावस्था व मेनोपॉजमध्ये सोरायसिस बळावतो का? हो, याच वेळात सोरायसिस बळावतो आणि याच्यामुळे सोरायसिस या रुग्णांनी काळजी घ्यायला पाहिजे. सोरायसिसच्या मूळ कारणाचं निर्मूलन हे होमिओपॅथीद्वारे होऊ शकतं? हो, होमिओपॅथी ही एक पॅथी ही सोरायसिसच्या मुळाशी जाऊन त्याला पूर्ण दुरुस्त करते. होमिओपॅथी औषधाचे साईड इफेक्ट्स आहेत का? नाही, होमिओपॅथी औषध कुठलेही साईड इफेक्ट नाही जर तज्ञांच्या सल्ल्याने घेतले तर. आणि होमिओपॅथी औषधांमध्ये स्टिरॉइड्सचा वापर होतो का? निश्चितच नाही. निश्चितच नाही, म्हणजे स्टेरॉइड्स अजिबात वापरले जात नाही. होमिओपॅथी आणि विविध प्रचलित उपचार पद्धतींनी तुम्ही माहिती दिली. सोरायसिसमध्ये सोरायट्रीटच्या वैशिष्ट्याबद्दल थोडक्यात काय सांगाल? आता आपण काही रुग्ण बघूया की आपण सोरायसिसने दुरुस्त केलेली आहेत. साधारणतः ही सगळे जे रुग्ण आहे आपण कुठल्याही प्रकारचं स्टेरॉइड न वापरता केवळ होमिओपॅथिक औषधांनी, अंतर्गत औषधांनी दुरुस्त केलेली आहेत आणि ही पूर्णपणे दुरुस्त झालेली आहे. दुरुस्त होऊनही अनेक वर्षापर्यंत त्यांना परत आलेला नाहीये. तर हे सोरायट्रीटमध्ये सोरायसिसची एक वैशिष्ट्य आहे. सोरायट्रीट या संस्थेमध्ये आपण फक्त सोरायसिसवर उपचार करतो आणि या सगळ्या 18,000 पेशंटचा डाटा आपण केलेला आहे आणि हा कोणालाही ओपन आहे, हा तुम्ही बघू शकतो.
निश्चितच. सर, जाता जाता आमच्या दर्शकांना तुम्ही काय संदेश द्याल? हा, सोरायसिसवर उपचार नाही हे चुकीचं आहे. तुम्ही विविध उपचार करून बघा. ज्या उपचाराने तुम्हाला फायदा होईल तो निश्चितच तुमच्यासाठी योग्य उपचार आहे. सोरायसिसची लक्षणं आणि प्रकटीकरणानुसार आपण औषधोपचार करत असलो तरी होमिओपॅथीमध्ये एक वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे रुग्णाच्या स्वतःच्या वैयक्तिक प्रकृतीनुसार, वैयक्तिक स्वभावानुसार आणि मानसिक अवस्थेनुसार सुद्धा सोरायसिससाठी औषधोपचार केले जातात. आणि म्हणूनच इतर प्रचलित उपचार पद्धतींपेक्षा सोरायसिसमध्ये होमिओपॅथिक उपचार पद्धती ही विशेष करून प्रभावी होत असते. सोरायट्रीटमध्ये तुम्ही हे विविध प्रकारचे सोरायसिस तुम्ही निश्चितच बरे करता. आज तुम्ही इथे आलात आणि सोरायसिस विषयी, इतर प्रचलित उपचारांविषयी माहिती दिली. होमिओपॅथीच्या